तिकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा मुंबईमधील अमराठी व्यापाऱ्यांना इशारा दिलाय। महाराष्ट्रामध्ये कुठली भाषा चालते माहिती नाही का, मराठीचा अपमान केल्यास तिथेच कानाखाली बसेल, अशा शब्दात त्यांनी व्यापाऱ्यांना ठणकावलंय। आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलाव्या लागतील, व्यापार करायला आलात तर व्यापारच करा, असंही त्यांनी म्हटलंय। दोन तीन बेपारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला। त्या बेपाऱ्यांना माझं सांगणं आहे, बेपारी आहात, बेपार करायला आलाय, बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल। आणि एकदा बेपारी लोकांनी ठरवावं, आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत राहायचं आहे का बेपार करायचा आहे, एकदा त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी। तर गरीब हिंदूंना कशाला मारताय, हिम्मत असेल तर नळ बाजार, मोहम्मद अली रोड इथे जाऊन दाखवा, असं आव्हान मंत्री नितेश राणे यांनी मनसेला केलं होतं। त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। रजा अकादमी वेळी मनसेनं मोर्चा काढला होता, भाजप तेव्हा गप्प होता, तलवारी कशा चालवायच्या आम्हाला शिकवू नयेत, असं उत्तर देशपांडे यांनी दिलंय। नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना। सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला। मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना। काट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये। असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं, नंतर आता पण मी कुठला तरी ते माजी खासदार राजन विचारेंचा एक व्हिडिओ पाहिला, तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे। एवढा ढोंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या। ते काय मराठी, शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून। मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार।